सांगा ना, कुठे आहेत चित्रगुप्त महाराज? मला त्यांच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचंय. चित्रगुप्ताला तुम्ही कोण विचारणार आहे? आपण कोण? हा? रमा. रमा राघव कर्णिक. तुमचं आता जे काम चाललंय ना, ते जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच माझं सुद्धा काम महत्वाचं आहे. आमच्या आनंदीला तिला हवा असलेला आनंदाचा क्षण तुम्ही तिच्यापासून कसा काय हिरावून घेऊ शकता? तुमची हिम्मत कशी झाली? नाही म्हणजे तुम्ही तिला असं कसं काय दुःख देऊ शकता? हे पा, आमच्या आनंदीने ना फक्त दुसऱ्याच्या आनंदाचा विचार केलाय. मग तिच्यापासून तिचा आनंदाचा क्षण तुम्ही कसा काय हिरावून घेऊ शकता? दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये म्हणून ती किती प्रयत्न करते. हे पा, आनंदी नेहमी दुसऱ्याचा विचार करते. मग कोणीच आनंदीचा विचार का करत नाहीये? मी आत्ता इथे आनंदीचा अधिकार मागायला आले, तिच्या मातृत्वाचा अधिकार. 25,94,30,212 काय? मृत क्रमांक. रमा राघव कर्णिक. तुमच्या घोर पातकाची जाणीव झाली तर कोण आहे रे तिकडे? पकडाय ना. हे पा, मी घ्या पाणी घ्या. घ्या घ्या घ्या. बाबा. हा बाबा बोला. अरे राघव, कुठे आहेस तू? मी आता घरी आहे. अरे मग ऑफिसला कधी येणार आहेस तू? अरे राघव, कसं आहे ना, नाही म्हणजे उद्घाटन नीट नाही झालं. कालचा दिवस आनंदीच्या आजारपणात गेला म्हणून काय ऑफिस आपण बंद ठेवणार आहोत का? नाही, मी आता ऑफिसला जाणारच होतो. अरे राघव, मी ऑफिसला आलोय पण. तुम्ही काय करताय तिकडे? बाबा, आपण कोणालाच कामावर तिथे ठेवलेलं नाहीये आणि काही काम पण नाहीये. तुम्ही कशाला गेलात? अरे आज आपला पहिला क्लायंट आलाय. काय? अरे राघव, ते वाट बघतायत तुझी. तू एक काम कर, तू पटकन ये. हा नाही नाही, म्हणजे काय ना राघव, आपण आपला पहिला क्लायंट घालवून चालणार नाही. नाही बाबा, त्यांना सांगा उद्या यायला. अहो, आनंदीची तब्येत पूर्ण बरी झालेली नाहीये. तिला सोडून मी नाही येऊ शकत. अरे पण त्यांची काहीतरी अर्जंट नड दिसते. मी फोनवर बोलतो ना त्यांच्याशी. राघव, अरे मग आपण ऑफिस कशाला थाटलंय? हा, आणि तू काय पहिलीच केस फोनवरून बोलणार आहेस? नाही नाही, तू इकडे ताबडतोब ये. हा, त्या वाट बघते तुझी. आणि बघ राघव, मी त्यांना उद्या यायला सांगणार नाहीये. अरे तासाभराचा प्रश्न आहे, तू पटकन ये. हा, आणि नंतर जा. वाटल्यास सुलक्षणाताई ना आनंदीची काळजी घ्यायला सांग. नाहीतर मी काम करतो, मी मालतीला फोन करतो आणि तिला वरती यायला सांगतो आनंदीकडे. हा, पण कसं आहे ना राघव, अरे पहिल्या क्लायंटला असं विनमुख पाठवून चालणार नाही ना. बरं ठीक आहे, ये. हा, मिसेस कर्णिकांचं गर्भाशय खूप वीक आहे, त्यामुळे त्या कधीच आई होऊ शकणार नाहीयेत. आनंदी, झालीस फ्रेश? हे चहा घे. मी इथे ठेवतोय चहा आणि नाश्ता पण होईल इतक्यात. आनंदी, तू दिवसभर अशीच रूम मध्ये बसून राहणार आहेस का?
बाहेर पड ना जरा, फ्रेश वाटेल तुला. हा ते पाटकर बाबांचा फोन आला होता. आपल्या फर्म मध्ये एक क्लायंट आलेत, आपल्या फर्मच्या पहिल्या क्लायंट. तर मला आता जावं लागेल. मी काय म्हणतो, तू येतेस का सोबत? म्हणजे तुलाही बरं वाटेल. हा ठीक आहे. तो थांब घरी. आई सुद्धा आहेत सोबतीला. मी पटकन जाऊन येतो, मला फार वेळ नाही लागणार. काही लागलं तर मला फोन करशील ना? राघवा, हा चहा घेशील का बाळा घोडभर? माझा पण घसा सुकलाय, मागते मी. आनंदी, आई आनंदी, थांब. हे बघ, जोपर्यंत आनंदीला बरं वाटत नाही तोपर्यंत तिला काही काम सांगायचं नाही. तुला काय हवंय मला सांग, मी तुला आणून देतो. अरे पण आहे कुठे ती? सकाळपासून दिसली नाही मला. ती पडलीये, जरा आराम करते. काय झालं एवढं? पोटातच दुखत होतं ना. डॉक्टर म्हणाले ना गोळ्या औषधं घेऊन बरं वाटेल. मग काय एवढं काय झालंय तिला? कसला आजार पण आहे? सांगितलं ना, दगदग झाली म्हणून तिला त्रास झाला. आराम करते आता, तिला आराम करू दे. हा मी देतो तुला चहा. चहा तयारच आहे. हो रे, मला ते नाही म्हणायचंय. मला असं म्हणजे आता काळजीच वाटायला लागली. काळजीच म्हणजे कसं, एक असतं ना, त्या दिवशी उगाच आपलं माझा गुडघा कसा तरी मला उभंच राहत नव्हतं म्हणून मी निघाले रे. नाही तर मी डॉक्टरांना विचारलं असते की बाबा काय झालं नेमकं, मला सांग, काय काळजी घ्यायची, मी घेतली असते. तुम्ही तर काय विचारलं नसेल ना. जपलं पाहिजे ना आपल्याला आनंदीला. काय झालं विचारेल, मला कळत नाही. आईला जर कळलं की आनंदी कधीच आई होऊ शकणार नाहीये तर ती आनंदीला हैराण करून सोडेल. आजारपणाचं वगैरे ठीक आहे रे, पण मला ना हे काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे ना तिने असं कसलं तरी टेन्शन घेतलंय. कुठल्या तरी विचारत आहे ती पोरगी. सांगतो मी विचारते तिला. नाही मी विचारते तिला, मी विचारते मी तिला. नको, ऐक माझं. ती आराम करते, तिला आराम करू दे. हे बघ, ते उद्घाटन अर्धवट राहिलं ना, तिला वाटतं तिच्यामुळे अर्धवट राहिलं. ते तिने मनाला लावून घेतलंय. काय वेडी आहे का ती? आजारपण काय असं सांगून येतं आणि मुद्दाम केलं का तिनं? एक वेळ तुझी बायको म्हणजे ना, काय ग बाई, भोळी सखूच आहे. मी बोल. नाही नको बोलू. ऐक, हे चहा घे आणि ती आराम करते, तिला आराम करू दे. अजिबात तिला डिस्टर्ब होऊ देऊ नकोस. सगळ्यांना सांग नाही घरात, ठीक आहे? मी ऑफिसला जाऊन येतो पटकन. जाऊ नकोस ना तिकडे. काहीतरी बिनसलंय खरं. विचारायला पाहिजे आनंदीला. ओ सोडा ना, सोडा ना. गेली 8 वर्ष होतीस कुठे? मृत्यूनंतर प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा तोलायचा. त्याच्या पाप पुण्याची बेरीज वजाबाकी करून त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात, हे मी ठरवतो. हेच माझं काम. अरे पण आत्माच गायब झाला तर करायचं काय? तुझ्यामुळे 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 सगळी यंत्रणा कोलमडून पडलेली आहे आणि तू आत्ता उतरतेस. अरे हे कठीण आहे,
या 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 जगाचे सगळे नियम धाब्यावर बसण्याचा अधिकार तुला दिला कोणी? आकाश आकाश पाताळ अक्षरशः एक केलाय. होता कुठे? माफ करा, मृत्यूनंतर मी मार्ग भटकले. मृत्यूनंतर कुठे जावं मला काहीच कळेना. अहो पण मी इथे माझ्यासाठी नाही, आनंदीसाठी आले. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, तिला मूल होत नाहीये. माझ्यावरचा राग बाजूला ठेवा आणि आनंदीचं काय होते ते बघा ना. आनंदी कोण? माझ्या नवऱ्याची बायको, मैत्रीण आहे माझी. मृत्यूनंतर मी भरकटले होते, पण तिनं मार्ग दाखवला. तिच्यासाठी मी काहीही करू शकते. भरकटलेल्या आत्म्याला मार्ग दाखवणारी ही मानव आनंदी कर्णिक. आनंदी कर्णिक. कोण आहे ही? अच्छा, ही आलं लक्षात. कोकणातला जन्म. अहो हसायला काय झालंय? हळू. तिला मूल का होत नाही ते सांगा ना. याला कारणीभूत तूच आहेस. मी? हो, तुझ्या लाडक्या सवतीच्या पोटी तुझा जन्म होणार म्हणून वर्णी लागली होती तुझी. काय? आनंदीच्या पोटी माझा जन्म? म्हणजे माझ्याच घरात, माझ्याच कुटुंबात आनंदीच्या पोटी माझा जन्म? हे सॉलिड आहे. कसं काय? कधी होणार आहे माझा जन्म? होणार होता. तुझ्या घरी तुझाच जन्म होणार होता, पण आता नाही. का? कारण तू टवाळक्या करत फिरत राहिलीस. तुझे मागच्या जन्मीचे पाश ते काही सुटे ना, त्यामुळे तुला नवीन जन्म मिळणार कसा? आणि तू काय आली नाहीस, त्यामुळे आनंदीला आम्हाला सांगून टाकावं लागलं, तुला मूल होऊ शकत नाही. तुझ्या आनंदीच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख आलंय ना, त्याला कारण तू आहेस. तुझ्या आनंदीला यापुढे कधीच मूल होऊ शकत नाही ना, याला कारणीभूत सुद्धा तू आहेस. तुझ्याच घरामध्ये तुला जन्म घेण्याची संधी होती, पण गमावलीस ती तूच. माझ्यामुळे आनंदीच्या आयुष्यात दुःख आहे? ही कसली आराम करते? ही बसली आहे. अरे देवा, चहा पण नाही घेतलाय नी. आनंदी, ए राजा, चहा थंड झाला. अगं मी गरम करून आणू का बाळा? हा, काय झालं? ए राजा, काय एवढा त्रास करून घेतेस? तो तुझा नवरा आहे ना, ते सगळं सावरून घेईल. तू नको काळजी करू. तू काय त्या उद्घाटनाची काळजी करतेस? झालं उद्घाटन, झालं. आला सुद्धा तो क्लायंट आला म्हणे, पहिला क्लायंट. तुझ्या नवऱ्याचं काम सुरू झालंय आनंदी. ऐक नाही काय आनंदी, तुझ्या तब्येतीपेक्षा महत्वाचं आहे का ग उद्घाटन? तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे राजा. ती चांगली ठेव. आपल्याला बाळाला जन्म द्यायचा आहे की नाही? मिसेस कर्णिकांचं गर्भाशय खूप वीक आहे आणि त्यामुळे त्या कधीच ऐकू शकणार नाहीयेत.
बाळाला जन्म द्यायला आईची तब्येत कशी असावी लागते. अगं चांगल्या धडधाकट बायका सुद्धा गरोदरपणी अशक्त होतात, पहिल्या बाळंतपणात वागतात. आपल्याला तसं करून नाही चालणार. आपल्याला एका सुदृढ बाळाला जन्म द्यायचा आहे, त्यासाठी आईची तब्येत कशी असली पाहिजे. आणि आपल्याला आत्ताच घाई करायची नाही बाळाची. घे वेळ, तुझी काही वेळ निघून नाही गेली आहे, अजून लहान आहे माझं पिल्लू. होणार तुला बाळ, छान होणार. पण त्यासाठी तब्येत चांगली ठेव. काय झालं आनंदी, काय झालं, कुठे चालली? खालच्या खोलीत. काय करू मी माझ्या सुनेचं ग बाई. आता एवढी आजारी आहे तरी तिला कामाचीच पडली. चालली स्टुडिओ मध्ये. जाते, तेवढंच मन रमेल बिचारीचं. करू दे काम, पण माझ्या चहाचं काय? चहा कोण करून देईल मला? चला बाई सुलक्षणा बाई, तुम्हीच करा चहा प्या. आनंदी, मला माफ कर. थोडा रे तिला. माफ करा, माफ करा मला. पण आता आले ना मी, मग घेऊ द्या ना आनंदीच्या पोटी जन्म मला. वेळ निघून गेली. अशी कशी निघून गेली? तुम्ही खूप मोठे देव आहात. तुम्ही मनात आणलं ना तर तुम्ही काहीही करू शकता. सृष्टीचे, जीवसृष्टीचे नियम सगळ्यांना सारखे असतात. मृत क्रमांक 25,94,30,02,22. त्यातनं ना मी सुटलोय ना तू. अहो, मला या सगळ्याबद्दल काही माहिती नव्हतं. म्हणजे आम्ही खाली हे सगळं खरं नाही मानत. म्हणजे आजोबा जन्माला आले, आजी परत आली वगैरे, हे असं ऐकलं ना की हसायला येतो. मला खरंच या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. मानवाच्या विचार शक्तीच्या पलीकडे असतो हा कार्यभाग. तो समजून घेणे म्हणजे नुसतेच हास्यास्पद. असंच हसून माझी पण चूक सोडून द्या ना. मी इथेच परत येण्याचा मार्ग शोधत होते. 8 वर्ष तू मार्ग शोधत होतीस? तुझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातनं जेव्हा तू परत पाठवलं तेव्हा तर तुला मार्ग सापडला होता ना. आमच्याकडे सगळा हिशोब असतो. रमा कर्णिक. नाही, मार्ग सापडला पण पाय उचलत नव्हते. पृथ्वीवर केवढं दुःख आहे. ते सोप्या मार्गाने त्यांचं दुःख हलकं करता यावं यासाठी मी प्रयत्न करत होते. मी असं वाटलं की यासाठी आपलं आयुष्य आहे. मग तिथेच रमले. पण माझ्या भूतलावरती राहण्याने आनंदीच्या आयुष्यात इतकं मोठं दुःख येईल असं वाटलं नव्हतं मला. नियमांच्या विरोधात गेल्यानंतर हे असंच होणार. आपण गेल्यानंतर सुद्धा मागे राहिलेल्या लोकांमध्ये आपला जीव राहतोच ना. तरी सुद्धा ते सगळं सोडून आत्म्यानं मोक्ष मिळवण्यासाठी वरती यायला पाहिजे की नाही? ते कळलं नाही तुम्हाला. पण आपल्या पृथ्वीवर राहण्यामुळे लोकांच्या आयुष्यावर किती परिणाम झाले हे नाही पाहिलं. इथे आमच्या खतावण्या भरल्या, कित्येक पाने वाया गेली. माझं जाऊ दे, पण तुमच्या कुटुंबाचं काय? तुमच्या तिथं राहण्यामुळे तुमच्या लाडक्या आनंदीच्या आयुष्यावर काय परिणाम झालाय पाहायचंय.
बघा, रंगीत चित्र. तुम्ही जर कधीच माझ्या आयुष्यात येणार नसाल तर तुमच्या मूर्त्या ठेवून आज तरी का लावून बसू मी? तुम्ही चिडलायत ना माझ्यावर? बाप्पा, माझ्याकडून अशी काय चूक झाली की माझ्यावर एवढा रुसलाय तू? ठीक आहे, हरकत नाही. माझ्या आयुष्यात जर तुमचं येणं नसेल तर त्या आठवणी पण नको आहेत मला. आज विसर्जन आहे बाप्पा, त्यात माझं आई पण विसर्जित करते मी.